1 फेब्रुवारी 2026 रोजीच्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या. अर्थसंकल्प 2026 मोठी उत्सुकता. केंद्रीय अर्थसंकल्प. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प युनियन बजेट 2026 सादर करतील. मध्यमवर्गीयांसाठी आयकर सवलत आणि शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणांकडे सर्वांचं लक्ष आहे. शेअर बाजार सुरू. विशेष म्हणजे आज रविवार असूनही अर्थसंकल्पामुळे बीएसई आणि एनएसई हे दोन्ही शेअर बाजार सामान्य दिवसांप्रमाणे व्यवहारांसाठी सुरू राहणार आहेत. आजपासून बदलणारे 5 मुख्य नियम. एलपीजी सिलेंडर. तेल कंपन्या आज घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करतील. व्यसन महागणार. सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्यावर आजपासून अतिरिक्त आरोग्य व राष्ट्रीय सुरक्षा उपकर लागू झाल्यामुळे यांच्या किमती वाढणार आहेत. बँकिंग नियम. एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय सारख्या मोठ्या बँकांच्या क्रेडिट कार्ड आणि इम्स व्यवहार शुल्कात आजपासून बदल होत आहेत. फास्टॅग. 1 फेब्रुवारीपासून नवीन नियमानुसार फास्टॅग सक्रिय झाल्यानंतर तात्काळ केवायसी पडताळणीची अट शिथिल करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि इतर महत्त्वाच्या बातम्या. राजकारण. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर फिक्शनल कॉन्टेक्स्ट इन रिसंट न्यूज रिपोर्ट्स. बारामतीतील विकास प्रकल्पांची देखभाल आणि राजकीय वारसा यावर मोठी चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. हवामान. महाराष्ट्रात काही भागात थंडीचा कडाका कायम असून उत्तर भारतात दाट धुके पाहायला मिळत आहे. ज्योतिष. आज रवी पुष्ययोग हा अत्यंत शुभयोग असल्याने सोने खरेदी आणि नवीन कामांच्या सुरुवातीसाठी हा दिवस उत्तम मानला जात आहे. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा.